नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे व गंगटोकमध्ये बहिणींचं नातं निर्माण व्हावं अशी अपेक्षा सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली. बालगंधर्व रंगमंदिर येथे पुणे महापालिकेच्या वतीने सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यातील कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या दोन्ही शहरांमधील आगामी काळात प्रस्तावित असणाऱ्या सामंजस्य कराराच्या धर्तीवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास महापौर चंचला कोदरे, श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनी पाटील, सभागृह नेते सुभाष जगताप, माजी महापौर दत्ता गायकवाड, मनसेचे नगरसेवक बाबू वागसकर, डॉक्टर सतीश देसाई, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिक्कीमचे पारंपरिक नृत्य मारुणी, डेगजॉन नेने, कुंकुम बगो, यापछाम सादर करण्यात आले. लेप्चा, नेपाळी, धुनिया या जमातीचे हे नृत्य असल्याची माहिती यावेळी विशद करण्यात आली. तसेच या सर्व नृत्यांना उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. राज्यपाल पाटील म्हणाले, विचारांचे आदानप्रदान झाल्याशिवाय एकमेकांचे जीवन आणि नाते कळणार नाही. त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. पूर्वांचल हा भारताचा एक मोठा भाग आहे हे आपल्याला समजले पाहिजे. त्यातही सिक्कीम हे राज्य हिरवाईने नटलेले आहे. चोहोबाजूंनी उंचच उंच हिमालयाचे कडे आणि त्यातून डोकावणारी हिरवाई हे सर्वांचेच आकर्षण आहे. पारंपरिक रूढी आणि परंपरा जपणारा या राज्यातील नागरिक असला तरी शिक्षणाच्या तसेच साक्षरतेच्या बाबतीत हे राज्य चांगलेच पुढारलेले आहे. जसे पुणे आणि ब्रेमेन, योकोमा या शहरांचे नाते जुळले आहे, तसेच गंगटोक आणि पुण्याचे नाते वृद्धिंगत व्हावे यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. बाराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन 9 ते 16 जानेवारी 2014 या कालावधीत करण्यात आले आहे. 12व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने दिनांक 9 ते 16 जानेवारी 2014 या सलग 8 दिवसांच्या कालावधीत करण्यात आले आहे. परदेशातील आणि भारतातील अनेक नामवंत पाहुणे या महोत्सवास उपस्थित राहणार असून 40हून अधिक देशातील 200 पेक्षा अधिक चित्रपट 60 ठिकाणी 11 स्क्रीन्सवर दाखवले जाणार आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा 12वे वर्ष साजरे करत असून महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी सिटी प्राईड कोथरूड येथे संपन्न होईल. तसेच भारतीय चित्रपट सृष्टीसाठी योगदान दिलेल्या 2 व्यक्तींचा सन्मान आणि SD बर्मन अवॉर्ड फॉर साऊंड अँड म्युझिक या सोहळ्यात प्रदान केले जातील. याबरोबरच विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने मराठी चित्रपटांवर परिसंवाद आदीचे आयोजनही करण्यात येईल. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने सर्वोत्कृष्ट अभिनेता, छायादिग्दर्शक, पटकथा, दिग्दर्शक असे प्रत्येकी 25,000 रुपये रोख पुरस्कार, DYP व्हिस्लिंग वूड्स इंटरनॅशनलचे विद्यार्थी पुरस्कार आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर आदी पुरस्कार प्रदान केले जातील, असे चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी यावेळी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून महापालिकेच्या कारभाराविरोधात हल्लाबोल केला. पुणे महापालिकेकडून बांधकामासाठी सवलती घेऊन त्या बदल्यात पालिकेसाठी राखीव खाटा न ठेवणाऱ्या रुग्णालयांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून आरोग्य प्रमुखांना घेराव घातला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून महापालिकेच्या कारभाराविरोधात हल्लाबोल केला.
त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने राखीव बेडसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून रुग्णालयांकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. शिवसेनेचे शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नगरसेवक प्रशांत बदे, माजी नगरसेवक विजय मारटकर, शहर उपप्रमुख गजानन पंडित, बाळा ओसवाल, विलास सोनावणे, संजय मोरे, विभाग प्रमुख राजू विटकर, विशाल दनकवडे, मोहन गवळी, अजित जाधव, हरिश्चंद्र सपकाळ, अजय शेलारखाने यावेळी उपस्थित होते. पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेच्या रुग्णांसाठी काही खाटा राखीव ठेवणे बंधनकारक आहे, परंतु त्या ठेवल्या जात नाहीत. याविरोधात तक्रार येऊनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या सवलती घेतलेल्या रुग्णालयांमध्ये पुढील 8 दिवसात पालिकेचा बोर्ड लागणार आहे. शिवाय पत्रके वाटून जनजागृती केली जाणार आहे, असे बैठकीत निर्णय घेण्यात आला, असे श्याम देशपांडे यांनी सांगितले. सह्याद्री, रुबी, इनलॅक्स आणि एम्स या 4 रुग्णालयांनी पालिकेच्या सवलती घेतल्या आहेत. यातील 3 रुग्णालयांमध्ये पालिकेसाठी 27 खाटा राखीव ठेवणे आवश्यक आहे. या ठिकाणी पालिकेने बोर्ड लावलेले आहेत. या रुग्णालयांबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी क्षेत्रीय कार्यालये, महापालिकेचे दवाखाने या ठिकाणी पत्रके वाटली जाणार आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर बनवलेला चित्रपट केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून गहाळ झाला असल्याचे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले. चित्रपट गहाळ झाला असल्याची माहिती विष्णू कमळापूरकर यांनी माहिती अधिकारातून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून मिळवली आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी 2001 मध्ये केंद्र सरकारने विविध कार्यक्रम हाती घेतले होते. त्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व्यक्तींच्या कार्यावर चित्रपट काढण्याची महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने हाती घेतली होती. यामध्ये लोकमान्य टिळकांवरील चित्रपट तयार करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यासाठी सुमारे 2.5 कोटी रुपये बजेट ठरवण्यात आले होते. चित्रपट तयार करण्यासाठी 2001 मध्ये निर्माते विनय धुमाळे यांना 1.25 कोटी रुपये आगाऊ रक्कम देण्यात आली होती. त्यानंतर पुण्यातील विष्णू कमळापूर यांनी या चित्रपटाचे काय झाले याविषयी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंडळाला विचारली. त्यावेळी त्यांना या चित्रपटाचा पूर्णपणे विसर पडला होता. त्यानंतर चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर धुमाळे यांनी संबंधित मंत्रालयास 2005-06 मध्ये या चित्रपटाच्या काही प्रती दिल्याचे सांगण्यात आले. तरी या मंत्रालयास याची माहिती नाही असे सांगण्यात येत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व्यक्तींचा चित्रपट गहाळ होतो ही लाजिरवाणी बाब असल्याचे वेलणकर यांनी सांगितले. महाराष्ट्राचे आणि पुणेकरांचे दुर्दैव आहे की कोट्यवधी रुपये खर्च करूनही लोकमान्यांवरील चित्रपट पाहायला मिळाला नाही असेही त्यांनी नमूद केले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीला पतीने प्रियसीसमोर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना महात्मा फुले मंडईत घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पतीला अटक केली आहे. राधा शंकर जोगदंड असे गंभीर भाजलेल्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी शंकर सीताराम जोगदंड याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. राधा यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राधा या मूळच्या नगरच्या असून शंकर बरोबर त्यांचा 7 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना 8 महिन्यांची मुलगी आहे. शंकर हा मंडईतील राहुल लॉजमध्ये कामाला आहे. त्याचे तेथील जिया नावाच्या एका तरुणीशी अनैतिक संबंध होते. त्याची राधा यांना कुणकुण लागल्यावर त्या मंडईमध्ये गेल्या. तासभर पतीची वाट पाहिल्यानंतर शंकर तेथे आला. त्याच्यासोबत जियाही होती. राधाने त्याच्याकडे जिया आणि त्याच्या अनैतिक संबंधांबाबत विचारणा केल्यावर शंकरने चिडून हातातील बाटलीतील पेट्रोल राधा यांच्या अंगावर ओतले. पदपथाच्या बाजूला असलेल्या शेकोटीतील आग घेऊन त्याने राधा यांना पेटवून दिले. राधा यांनी आरडाओरडा करताच आसपासच्या नागरिकांनी तत्परतेने राधा यांच्या अंगावर पाणी ओतून आग विझवली. घटनास्थळी धावलेल्या मंडई पोलिसांनी राधा यांना ससून रुग्णालयात दाखल केले. या घटनेत त्या 85% वाजल्या असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी शंकरला बेड्या ठोकल्या आहेत. विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मंडई येथे
टिळक पुतळा आहे त्या पुतळ्याच्या बाजूला राहुल लॉजमध्ये काम करणारा आरोपी नामे शंकर गंगाराम जोगदंड वय 24 वर्ष राहणार आंबेगाव पठार हा लॉजमध्ये काम करत असताना त्याची पत्नी नामे राधाशंकर जोगदंड तिला आपल्या पतीचे कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत असा संशय आल्यामुळं काल 17 तारखेला ती संध्याकाळी 4 ते 5 वाजल्या सुमारास लॉजवरती त्याला भेटण्यासाठी आली होती. तेव्हा तिने तिच्या पतीला एका महिलेसोबत पाहिलं. त्या कारणावरून त्या दोघांची काल भांडण झाली होती. भांडण झाल्यानंतर तो पती म्हणाला की तू घरी जा, मी नंतर येतो. परंतु ती काही घरी गेली नाही आहे. टिळक पुतळ्याच्या फुटपाथवरती रात्री 10-10:30 वाजण्याच्या सुमारास ती शेकोटी करून शेकत बसली असताना यातील पतीने आपली पत्नी घरी जात नाही, आपल्यावरती संशय घेते. या रागाच्या भारामध्ये कुठून तरी पेट्रोल आणलं आणि पत्नीच्या अंगावरती पेट्रोल टाकून तिला जाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यातील आरोपीला काल रोजी 18 तारखेला रात्री 1:20 अटक करण्यात आलेला आहे आणि याचा तपास PSI मनोरे हे आता करीत आहेत. महिलेला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला असून तिची परिस्थिती नाजूक आहे. त्या संबंधात संध्याकाळी आपल्याला जास्त माहिती मिळेल डॉक्टरकडून का उपचार चालू आहेत. तिचं 40 ते 60% भाजलेली आहे आणि तिच्यावरती उपचार चालू आहेत. थंडीचे दिवस असल्यामुळं लोक शेकोटी करून शेकत असतात. बाजूलाच माहिती मिळाल्याबरोबर त्या ठिकाणचे मार्शल आणि चौकीचे पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तिला ताबडतोब भिजवून उपचारासाठी ससून रुग्णालयात ॲडमिट केलेलं आहे. केवळ पोलिसांनी तत्परता दाखवल्यामुळेच तिला तात्काळ उपचार मिळू शकलेले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गीतो का सफर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शहरातील सुमारे 100 कलाकार सहभागी होणार आहेत. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सलग 10 तास हा कार्यक्रम चालणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना छाजेड म्हणाले, शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि सलग 10 तास तो होणार आहे. त्यासाठी जितेंद्र भुरुक यांच्या समन्वयाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. 100 चित्रपटांमधील 100 गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. नवी आणि जुनी गीते हे नामवंत कलाकार सादर करणार आहेत असेही छाजेड यांनी सांगितले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अमेरिकेतील भारतीय वकिलातीमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अपमानास्पदरित्या अटक केल्याप्रकरणी अमेरिकन सरकारने माफी मागावी. जोपर्यंत अमेरिकन सरकार माफी मागत नाही तोपर्यंत शासनाने अमेरिकन उत्पादकांवर बहिष्कार टाकावा अशी मागणी आम्ही भारतीय संघटनेचे नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी केली. वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकन सरकारने अटक केल्याच्या निषेधार्थ आम्ही भारतीय संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी अमेरिकी उत्पादनांची होळी करण्यात आली. नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे म्हणाले, अमेरिकेने मानवाधिकारांचे उल्लंघन केले असून त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने युनोमध्ये याविषयी आवाज उठवावा.
आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी.